एक बेलन पकडायचं बघा, बघू शकता तुम्ही एका बेलननी आपल्या पोटाचा घेर, आपल्या मांड्यांचा फॅट आणि हाताचे दंड, कंबर सर्व काही काय होणार आहे. एका जागेवरती उभं राहून मी तुम्हाला आज अशा एक्सरसाइज दाखवते. या बेलननी जर तुम्ही एक्सरसाइज केल्या तर तुमचं पूर्ण पोळीचा फॅट कमी होणार आहे. फक्त 5 ते 10 मिनिटं तुम्हाला प्रॅक्टिस करायच्या आणि रिझल्ट घ्यायचा. तर जरा जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. एक बेलन पकडून आता या पोझिशन मध्ये आलो आपण. बॉडीला वरती, हाताला वरती न्यायचं आणि ते श्वास भरत पायाच्या पंजांवरती आलो. श्वास सोडत हळूहळूनी या पोझिशन मध्ये जायचं आणि पूर्ण बेलन आपल्या बॉडीकडे खेचायचं. हात आणि वरती पायाच्या पंजांवरती यायचं. 1 2 पूर्ण ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं याच्यानी आणि खूप चांगला रिझल्ट भेटतो. बॉडी खेचल्या जाते, ताणल्या जाते आणि फॅट वितळायला मदत होते. कंटिन्यू करूया. पूर्ण व्हिडिओ बघा आणि सोबत सोबत प्रॅक्टिस करा. कधी करायच्या तर जेवण झाल्यावरती 2 तासांनी या प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. जेवणाच्या अगोदर 2 तासांनी करू शकता. वेळेचं बंधन नाही, तुमच्या टाइम नुसार तुम्ही करा. 3 4 5 6 7 8 10. आता ह्याच पोझिशन मधून बेलन आपल्याला अप्पर बॉडी कडनं बाहेर किक मारायची. ठीक आहे. हाताला या पोझिशन मध्ये आलो अँड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. या पोझिशन मध्ये पायामध्ये हलकं अंतर करायचं आणि ते ट्विस्ट करायचं या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. एका प्रॅक्टिसनी जर तुम्ही 100 काउंट जर केली ना, तुम्हाला एकाच प्रॅक्टिसने इतका चांगला रिझल्ट होईल. तुमची कंबर, पोट, हात सर्व काही कमी होईल. नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये जाऊया. या पोझिशन मध्ये आलो. ब्रीदिंग करायची. पायामध्ये अंतर आणि ब्रीद आउट खाली. आपले हात आहेत ना आपल्या मांड्यांच्या मागे न्यायचे ह्या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता मांड्या, खालचं लटकलेलं पोट हे कमी करायचंय. या पोझिशन मध्ये यायचं आणि ते किक मारायची पायाला वरती आणि हाताला आपला म्हणजे बेलनला आपला पाय टच झाला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. या पोझिशन मध्येच राहायचं. पायाच्या पंजांवरती यायचं, खाली जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि इथेच थोडं सर्कल कमरेला. 1 2 3 4 5
6 7 8 9 10. Anti clock. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Next and last practice. कंबर, हात, पोट, मांड्या एकाच प्रॅक्टिसनी इझीमध्ये जातात. एक तुम्हाला प्रॅक्टिस दाखवली पहिले आणि ही, ह्या दोन्ही तुम्ही प्रॅक्टिस सोबत 100 काउंट केल्या आणि बाकीच्या जरी केल्या ना म्हणजे बाकीच्या 40 जरी केल्या आणि या दोन्ही 100चे जर राऊंड घेतले तर चांगला रिझल्ट येतो. या पोझिशनमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मी ना ह्या बेलनच्या प्रॅक्टिस आहेत ना बसून दाखवल्या, झोपल्या काय करू शकतो, बसल्या काय करू शकतो, उभं राहून तुम्हाला आता दाखवलेल्या आहेत. असे याचे 4 ते 5 व्हेरिएशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. एका बेलनने तुम्ही काय किती प्रॅक्टिस करू शकता त्याची इथे कमेंट बॉक्समध्ये मी लिंक टाकते. त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही क्लिक करा. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 असे असणार आहेत ते व्हिडिओ. सुरुवात करा आणि रिझल्ट घ्या. एकाच टायमाला जर सर्व पार्ट तुम्ही केलेले आहेत ना, म्हणजे सर्व व्हिडिओ बघून, तर काहीच वेगळं करायचं काम पडणार नाही, डाएट पण घ्यायचं काम पडणार नाही, इतका चांगला रिझल्ट येईल. आता ह्या प्रॅक्टिस करतोय आपण फक्त, तर थोडंफार डाएट पण घेणं तितकंच आवश्यक आहे. डाएटमध्ये काय आहे, तर तुम्ही नाश्त्यामध्ये स्प्राऊट घ्या, ऑइली पदार्थ खाऊ नका. जेवणामध्ये चपाती घेतली असेल तर 3 चपात्या खात असाल तर ते 2 चपात्या घ्या. भाजीचं प्रमाण वाढवा, सॅलड घ्या, ताक घ्या. रात्रीचं जेवण लिक्विडमध्ये ठेवा, डाळ घ्या, सूप घ्या, असं करा. आणि चांगलं पाणी प्या, चांगली झोप घ्या. ह्या प्रॅक्टिस करा, खूप मस्त रिझल्ट येणार आहे. घरात राहून जिमला जायचं काम नाही आणि काहीच वेगळं करायचं काम नाही पडणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. माझे ऑनलाईन योगा बॅचेस आहेत, फक्त लेडीजसाठी आहेत आणि ती फी पण पे करावी लागते. जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बेलनची एक्सरसाइज नक्कीच करून